शाळेमधली गोष्ट आहे. ते बाईंनी एक मासा काढला होता, फिश, आणि तो फिशच होता. मी त्या बाईंना म्हटलं की अहो बाई हा हे काय आहे असंच विचारलं त्यांना. त्या मला फिश आहे. म्हटलं कशावरून? त्यामुळे फिश आहे. म्हटलं पाणी कुठे आहे? रंग कुठे आहेत? आणि एकच असतो? खूप असतात, छोटे मोठे छोटे मोठे. मग त्यांना घाम फुटला. त्यामुळे हो बरोबर आहे, पाण्यात असतो. मग मी मुलांना विचारलं की किती जणांनी फिश पाहिला? लहान होती मुलं. तर कोणीतरी टीव्हीवर पाहिला होता. मग मी का सांगतोय की शिक्षणाचा सुद्धा एक डायमेन्शन आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे, कारण तो पेरेंटिंगचा भाग आहे. मग मी संचालकांशी बोललो, म्हटलं तुम्हाला एवढे तुम्ही इंटरनॅशनल शाळेची फी घेता, एक फिश टँक आणून ठेवा ना शाळेत. मुलं खायला देतील त्यांना, ती बघतील येतात आता रंगीत मासे, छान वाटेल त्यांना, थांबतील 2 क्षण. पण त्यांना पण मानायला पाहिजे त्यांनी तात्काळ आणला. पण कळलं ना, म्हणजे शिक्षणामध्ये आणि प्रत्यक्ष ज्याला म्हणे आकलनामध्ये हे जे अंतर पडतं ना, हे अंतर सुद्धा घरात पडतं, शाळेत पडतं, आणि हा सुद्धा पेरेंटिंग मधला एक दोष आहे.